नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजच्या भागात आपण बघणार आहोत गव्हाचे मऊ लुसलुशीत जाळीदार गुलगुले। आजीच्या काळात आपण ही रेसिपी बालपणी खूप खाल्लेली आहे। बघा कशी मऊ लुसलुशीत गुलगुले झालेले आहेत। थंडीच्या दिवसात भरपूर तुपाचा वापर करून बनवलेली ही रेसिपी खूप खमंग आणि टेस्टी लागते आणि शिवाय प्रवासात 2-3 दिवस सहज टिकते। छान जाळी पडली आहे। रेसिपी खूप साधी सोपी आहे आणि साहित्य अगदी मोजकं लागतं। चिरलेला गूळ 1 कप घेतलेला आहे। तुम्ही कुठलाही कप किंवा वाटी सेट करू शकता। हा मेजरिंग कपचा अर्धा कप आहे, तो मी भरून घेतलेला आहे आणि तेवढंच त्यात गरम पाणी घालायचं आहे। गरम पाणी घातल्यामुळे गूळ अगदी व्यवस्थित विरघळतो आणि पटकन विरघळतो, वेळ लागत नाही। हा असा सारखा करून घ्यायचा म्हणजे तो 2-3 मिनिटात अगदी विरघळतो व्यवस्थित। वेलची जायफळ पावडर टाकलेली आहे 1 चमचा आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे। 2 चिमूट मीठ घेतलेलं आहे मी। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आधी 1 कप गव्हाचं पीठ टाकूया आणि लागेल तसं नंतर टाकायचं आहे। किती पीठ लागणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता हे 1 कप आधी मिक्स करून घेऊया। 1 कप गूळ, 1 कप गरम पाणी आणि 1 कप पीठ एवढं साहित्य यात टाकलेलं आहे। आता 3 चमचे साजूक तूप टाकायचे। तूप वितळवून वगैरे घ्यायची काही गरज नाही, कारण पाणी गरम असल्यामुळं तूप व्यवस्थित विरघळतं। एवढ्या प्रमाणासाठी 3 चमचे तूप लागलेलं आहे। आता त्यानंतर अजून थोडं अर्धा कप पाणी वाढवलेलं आहे मी, म्हणजे मिश्रण अजून थोडंसं सैलसर होईल। त्यानंतर पाऊण कप पीठ अजून घेतलेलं आहे। तुम्ही पूर्ण 1 कप भरून सुद्धा घेऊ शकता, म्हणजे 1 कप गुळासाठी 2 कप पीठ असं प्रमाण घ्यायचे आणि या प्रमाणासाठी पाणी लागणार आहे साधारण 2 ते 2.5 कप। आता हे सगळं मिश्रण गुठळ्या मोडून व्यवस्थित सरसरीत कालवून घ्यायचं आहे। बघा व्यवस्थित एकसारखं झालेलं आहे पीठ। हे ठेवायची वगैरे गरज नाही, लगेचच आपल्याला गुलगुले बनवून घ्यायचे आहेत। डोशाचा किंवा घावणांचा तवा यासाठी वापरायचा आहे। चपातीच्या तव्यावर हे गुलगुले चिकटतात। पाव चमचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे। या प्रमाणासाठी पावच चमचा हे प्रमाण अगदी बरोबर आहे आणि त्यावर आता 1 चमचा पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे सोडा पटकन ॲक्टिवेट होतो। आता अजून पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सोडा टाकल्यामुळं छान जाळी येते। घावणांचा तवा तापत ठेवला होता मी, त्यावर थोडंसं 2-3 थेंब तेल पसरवून घ्यायचं आहे। आता त्यावर 1-2 चमचे पीठ आपल्याला पसरवून घ्यायचे। आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात जाडी ठेवायची आहे पिठाची। 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। बघा खूप छान जाळी सुटलेली आहे। पहिले 1-2 गुलगुले मोडतात आणि त्यानंतर बाकीचे सगळे पटापट तयार व्हायला सुरुवात होते। थोडंसं तेल सोडायचं आहे कडेनी, म्हणजे व्यवस्थित भाजले जातात आणि पटकन उलटले सुद्धा जातात। उलटवून घेऊया आता।
बघा खूप सोनेरी रंगावर सुंदर भाजले गेलेले आहेत. खूप छान होते ही रेसिपी. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. याआधी तुम्ही गव्हाचे गुलगुले बनवलेत का हे सुद्धा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. एका ताटात काढून घेतलेत मी. खूप छान झालेले आहेत आणि जाळी सुद्धा सुंदर पडलेली आहे. आता दुसऱ्यांदा टाकलेलं आहे मी पीठ. 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे फक्त. साजूक तूप वापरल्यामुळं खूप खमंग गुलगुले तयार होतात. त्याऐवजी तुम्ही लोणी किंवा तेल सुद्धा टाकू शकता, पण तुपामुळं अजून स्वादिष्ट लागतात.